नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी मंगेश पाटील, कोकण लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी आज आहे ना मी बकऱ्याच्या दुकानामध्ये जाऊन बकऱ्याची वजरी आणली आहे. आज आपण वजरी मसाला बनवणार आहे, तो पण मालवणी पद्धतीने. बकऱ्याची वजरी आहे पहा, स्वच्छ साफ करून घेतली. आता आहे ना, त्यानंतर तिला एक 5 मिनिटं पाण्यामध्ये उकळत ठेवायचं, 5 ते 10 मिनिटं. आणि त्यानंतर ती वजरी मसाला ग्रेव्ही बनवायचा आहे मालवणी पद्धतीमध्ये. अद्रक, लसूण, कोथिंबीरची आहे ना पेस्ट बनवून घ्यायची आणि त्याला एक ग्राइंड करून घ्यायचं आहे. खडा मसाला आहे आपला, तेजपत्ता वगैरे इथं, कांदा, खोबरं, कोथिंबीर, अद्रक आणि हा गरम मसाला आहे, हे सर्व आता वाटप करून घ्यायचं आहे. तेल तापलंय आपला छान, मस्त कांदा टाकलाय. आता त्यानंतर तेजपत्ता, तर कोथिंबीर, चांगली मस्त एकदम हे करायचे. त्यामध्ये ना आता आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. मस्त सुंदर असा स्मेल येतोय, अद्रकचा स्मेल येतोय, लसूण अद्रकचा. 2-3 चमचे मसाला टाकून घेतले. हा मालवणी मसाला आहे आपला. थोडीशी हळद, एव्हरेस्ट मसाला टाकायचा 1 चमचा. ही आपली आता एक बकऱ्याचं एक संपूर्ण एक सेट घेऊन आला होता तो, पण ती झाली आता अर्धा किलो झाली असेल. होता 1 किलोचा, स्वच्छ साफ वगैरे करून आहे ना, एक अर्धा किलो पर्यंत आहे ती. म्हणजे मी आणि माझा मुलगा दोघांसाठी पुष्कळ आहे, बाकी कोण आमच्या घरी खात नाही. आणि आता त्या साईडला मी ना चरबी सुद्धा होती, थोडी साईडला काढून घेतली होती, कारण धुते वेळी जर चरबी घेतली ना तर मग ते चरबी सर्व पाण्यातून आहे ना, तेल वगैरे निघून जातं, म्हणून चरबी जरा साईडला काढून घेतली. आता छानपैकी ढवळायचं असं. वा वा वा, सुंदर असा स्मेल येतोय, मस्त छानपैकी तरी सुटले बघा वजरी मसाला ग्रेव्हीला आपल्या. आणि आता त्यामध्ये आपण हे वाटप टाकतोय. त्यामध्ये खोबरा, कांदा, लसूण, गरम मसाल्याचं जे वाटण करून घेतलं होतं ना, ते टाकलंय. खूप सुंदर असं आहे. म्हणजे आपला वजरी मसाला आलेला बघा. आता टेस्ट करतो. सुंदर